तर आजची सुरुवात आपली झाली मटणाच्या दुकानाची लाईन बघून. मटणाच्या दुकानाची लाईन म्हणजे काय? तर आज होती धुलवड. आपण गेलेलो चिमणगाव फाट्यावर. चिमणगाव फाट्यावर कशासाठी? तर आपलं एक काम होतं, एक मशीन आणायची होती म्हणून चिमणगाव फाट्यावर गेलेलो. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट दुकानावर, प्रोफाईल शटर उचलून बसलो ओल्ड साईटवर. जिथे की आपण टीव्ही युनिट केलेलं. मग तिथे गेल्या पहिल्यांदा ते प्रोफाईल शटर बसवून घेतलं. ते बसल्यावर त्याचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले. कॉलिन्स मिळते तो इझी क्लीनसह 5 पट जास्त शाईन. कॉलिन चमक नव्या विचाराची. तुमचे 10 रुपये. अरे अरे, माझे 10 रुपये. त्याने खूप क्लेवरली त्याच्या स्टाफ मध्ये एका माणसाला अडकवलं आणि जेलमध्ये पाठवलं आणि स्वतः आता बाहेर. नंतर आलो आपण अलीकडे नवीन साईटवर. मग तिथली मापं घेतली म्हणजे आपल्याला फक्त राहिलेलं तिथं आता कपाटाचं काम खालच्या, की जे खालचं कपाट होतं किचनमधलं त्याची फ्रेमिंग करायची राहिलेली. मग ती फ्रेमिंगच्या पट्ट्या वगैरे काढल्या, फ्रेम वगैरे बनवली. नंतर एका सुरात सगळ्या जेवढी वरची आणि खालची दारं होती त्याची मापं काढली. मापं काढल्यावरती कटिंग करून घेतली, त्याची बिजागऱ्या लावल्या. हे आपलं काम दिवसभराचं चालू होतं 4-5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आपण फक्त वरची दारं होती ती अडकून घेतली. त्याचं काही गुरु वगैरे केलं नव्हतं. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल ती दारं एकसारखी कशी दिसतात. तर इथंच आपला झाला ब्लॉगचा एंड, आजचा दिवसाचा एंड. तर ब्लॉग आवडला असेल नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भावाला फॉलो करायचं विसरू नका. धन्यवाद.